उपमुख्यमंत्री शिंदेंनी धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या तर रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शारदा देवीचा शिमगोत्सव साजरा करण्यात येतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी यंदाही पालखी उत्सवाला भेट दिली आणि भास्कर जाधवांनी स्वतः पालखी खांद्यावरती घेऊन नाचवली। ढोल ताशांच्या गजरात शिमगोत्सव साजरा होतोय। तर पुढची बातमी बघूयात। भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी देखील जालन्याच्या भोकरदनमध्ये कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली। यावेळी एका कार्यकर्त्यानं रावसाहेब दानवे यांच्यासाठी एक गाणं गायलं। खंजिरी वाजवत दानवेंनी गाण्याचा मनमुराद आनंद लुटला। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंनी रंगोत्सव साजरा केला। आपल्या मित्रपरिवारासोबत समर्थकांसोबत अंबादास दानवे यांनी धुळवड साजरी केली। धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या। आणि धुलीवंदन हा एक आनंदाचा उत्साहाचा रंगाच्या माध्यमातून साजरा होणारा हा उत्सव आहे। खरं तर याचा आनंद याचा मजा लहानपणापासून आम्ही मोठ्या प्रमाणावर घेतो। आजही शेकडो लोक आहेत इथं, सगळे त्यांच्याबरोबर होळी साजरी करताना मला असं वाटतं आणि या माध्यमातून एक मन मोकळं होतं। सगळं काही जण एकमेकांना शिव्या देतात, त्याच्यातून जी भडास म्हणता येईल ती पण निघून जाते सगळी वर्षभराची। आता आम्ही पत्रकारांच्या नावाने बोंबा मारल्याच ना आम्ही, त्याच्यामुळे मला वाटतं हा रंगाचा उत्सव असाच असतो। पुण्यामध्ये भोई प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य अशा रंगोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। धुलीवंदनाच्या रंगोत्सवात लहान मुलांपासून तरुण तरुणींनी हजेरी लावली, सहभाग घेतलाय। लहान मुलांचा युवकांमध्ये रंगोत्सवाचा उत्साह आहे। पुण्यामध्ये ठाण्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं धुळवडी निमित्तानं रंगोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला नृत्यांगना गौतमी पाटीलनं हजेरी लावली। आवडत असतं। आज सध्या महिला वर्गांचा प्रतिसाद मला खूप छान मिळतोय आणि आजही तुम्ही बघितली तर खूप छान प्रेक्षक वर्ग अफाट गर्दीने आले होते। तर खूप छान वाटलं मला त्यांचं प्रेम बघून आणि जो त्यांनी मज्जा केली आहे आणि मी त्यांच्यासोबत मज्जा केली आहे। खूप छान वाटलं खूप। आणि मी वर्षातून एकदा येणारा सण आहे तर एन्जॉय केले एक दिवस, तर मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे। सगळ्यांनी खूप छान एन्जॉय करा। मी कधी होळी रंगपंचमी मी कधी खेळत नाही, फोटोशूटसाठी असतं। आज मी खेळले तर मला खूप छान वाटलं। मुंबईमध्ये ठिकठिकाणी रंगपंचमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतोय। धुळवड साजरी होते। हाच उत्साह आणि आनंद आपल्याला आपल्या लाडक्या कलाकारांमध्ये देखील बघायला मिळतोय। आपले सर्व मराठी कलाकार एकत्र येऊन हा धुळवडीचा आनंद साजरा करतायत, त्याची ही दृश्य। सर्व मराठी कलाकार हे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील धुळवड साजरी करतायत। मराठी सिनेसृष्टीतले सर्व गायक कलाकार एकत्र येऊन धुळवडीचा उत्साह साजरा करतायत। राज्यभरात धुळवड साजरी केली जाते आणि मुंबईमध्ये खास करून मराठी सिने कलाकारांची ही धुळवड नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असते आणि ही धुळवड सध्या मुंबईतल्या दादर या ठिकाणी साजरी केली जाते। पुढची बातमी बघूयात। बीडच्या केज तालुक्यातील विडा इथे गेल्या 90 वर्षांपासून जावयाची गाढवावरनं मिरवणूक काढण्याची परंपरा आहे। दरवर्षी 8 दिवसांपासून जावयाच्या शोधासाठी गावातील तरुण फिरत असतात। त्यानंतर धुळवडीच्या दिवशी जावयाची मिरवणूक काढून कपडे आणि सोन्याची अंगठी त्यांना दिली जाते।